कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृष्ण मदरभोगे भवत्युत कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः. श्लोकाचं थोडंसं प्रास्ताविक आपण जर बघायला लागलो तर असं दिसून येतं की अर्जुनाच्या मुखामध्ये ही भाषा का आली. तर युद्धाला उभा आलेला अर्जुन आणि युद्धापासून परावृत्त होण्याकरता का प्रयत्न करतो त्याच्याकरता आणि पुढे होणाऱ्या पापाच्या विषयी जाणीव त्याच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे तो युद्धाकरता आणि तयार झालेला अर्जुन आणि मी या युद्धापासून परावृत्त होणार आहे याचं समर्थन करून राहिलेलं आहे. युद्धाकरता तयार झालेला अर्जुन पुन्हा आणखी युद्ध न करण्याच्या मनस्थितीमध्ये काय आहे तर त्यांना त्या पापाची जाणीव व्हायला लागली आहे. ते पाप कोणतं आहे ते कशा प्रकारचं आहे हे त्याची मीमांसा तो स्वतः करतो. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृष्ण अधर्मोऽभिभवत्युत. पाहिलं आहे हे युद्ध होणार आणि या युद्धाला आमच्याकडून सगळे कुलामध्ये असलेली सगळी मंजुरी आहे ही मारल्या जाणार. त्याचा परिणाम काय होईल. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः. संपूर्ण कुलाचा नाश झाल्यानंतर म्हणजे एक कुलधर्म आहे ते कुलधर्म नष्ट होतील ना. धर्म हा कुणाच्या याच्यावर अवलंबून असतो. त्याला काहीतरी एक धर्मीची आवश्यकता असते. धर्मी नसेल तर धर्म आला कुठून. सुगंध पाहिजे असेल तर काय पाहिजे फुल पाहिजे. आवाज पाहिजे असेल तर काय पाहिजे मृदंग पाहिजे ताशा नाही शोध काढला हे बघा की हे वाजवणारी मंडळी आणि ते बोटं फिरत असताना दिसत असतात पण त्याच्यातून मधुर बोल काढत असतात ते तिकडतात तिकडे हे कसं करता सांगितलं तेव्हा धर्माकरता धर्मीची काय आवश्यकता आहे. धर्म जो असतो तो अमूर्त आहे. त्याच्याकरता आणखी मूर्त म्हणजे ही मनुष्य वागणारी असावी लागतात. ती जर आणखी गेली राहिलं त्याच्यामध्ये कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनः म्हणजे सनातन असणारे जे कुलधर्म आहे ते कुलधर्म नष्ट होते. धर्म नष्ट झाल्यानंतर काय होईल. धर्मे नष्टे कुलं कृष्ण अधर्मोऽपि भवत्युत. धर्माचं जर ते आणखी पालन करणारे ते जर गेले तर धर्म नष्ट होईल. आणि धर्म गेला असं आहे ना सूर्य असताना गेला म्हणजे काय असते अंधार. धर्म गेल्यानंतर काय राहते सगळा अधर्म. म्हणून अधर्म राहील. म्हणून इथे तो म्हणत असतो कृष्णम अधर्मोऽपि भवत्युत. संपूर्ण आणखी तो अधर्म आमच्या कुळाला काय करेल व्यापून टाकेल असं इथे सांगतो. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांची टीका बघा. जैसे काष्टे काष्ट मधिले तेडे तेथ वन्नी एक उपजे तेथ काष्ट जाळीले प्रजवले. तेव्हा आपणच आपला नाश कसा होत असतो याच्याकरता दिलेला दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि पूर्वीच्या काळामध्ये अग्नी जर पाहिजे असेल तर काष्टाच्या घर्षणाने अग्नी प्राप्त होत असतो. काष्टे काष्ट मथिले तेथ वन्नी एक तेने काष्टजात जाळीले प्रज्वलिले. ज्या काष्टापासून हा अग्नी उत्पन्न झालेला आहे ते काष्ट सिद्ध राहते का. तो अग्नी त्या काष्टाला काय करतो जाळून टाकतो. त्याप्रमाणे अधर्म सगळ्या आणि याला व्यापून टाकत असतो हा सांगण्याचा उद्देश. तैसा गोत्राची परस्परे जरी मदगडे मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुलती नासे. तैसा गोत्राची परस्परे त्या कुळामध्ये परस्पर आणि वैमनस्य निर्माण झाल्यामुळे वधघडे मत्सरे दोषामुळे एकमेकाचा वध करत असतात. त्या वधाचा परिणाम काय होतो तेने तरी तेणे महादोषे घोरे कुळती नासे. त्या वधामुळे किंवा वैमनस्यामुळे मत्सरामुळे आणि तो संपूर्ण जे कुळ असतं महादोषे घोरे कुळची नासे. असा काही दोष किंवा पाप निर्माण होत असते की ते पाप संपूर्ण कुळाचा काय करते नाश करते. म्हणून येणे पापे आणि वंशज धर्म लोपे मग आणि
अशा रीतीने कुलनाशाचं पाप झाल्यानंतर संपूर्ण वंशामध्ये वंशज धर्म लोपे, म्हणून कुळाचार आलेले जे काही धर्म असतात वंशानुपरंपरेने ते संपूर्ण वंश ते लुप्त होत असतात आणि अधर्म जे आरोपे कुळामागे आणि संपूर्ण कुळामध्ये अधर्म होतो, तो अधर्म सगळ्या कुलाचा नाश करून टाकतो. अधर्माविभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया स्त्रीषु दृष्टा सुभाषणीय जायते वर्णसंकरा. अधर्माविभवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया, एकदा अधर्माने ते संपूर्ण कुळ व्यापल्यानंतर प्रदुष्यन्ति कुलस्त्रिया, तेव्हा ज्या साध्वी स्त्रिया असतात त्या साध्वी स्त्रियांमध्ये अनाचार करण्याची वृत्ती निर्माण होते. प्रदुष्यन्ति म्हणजे त्यांच्यामध्ये आणि हा दोष निर्माण होत असतो. स्त्रीषु दृष्टा सुवार्ष्णेय, हे वार्ष्णीय कुलोत्पन्न असणाऱ्या आणि भगवंता, तेव्हा स्त्रीषु दृष्टवासू, स्त्रियामध्ये जर का अनाचार जर शिरला, त्याचा दुष्ट प्रवृत्ती जर झाल्या तर जायते वर्णसंकरा. वर्णसंकर म्हणजे परस्पर भिन्न जातीमध्ये विवाह होत असतो. त्याच्यामध्ये समवयस्काच्या काही जाती नसतात, तेव्हा त्याच्यापासून जो काही पुढे होणारी प्रजा असते त्या प्रजेला किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या दोषाला वर्णसंकर असं म्हणतात. तो वर्णसंकर त्या ठिकाणी होत असतो. ऐसे सारासार विचारावे, कवणे काय आचारावे आणि विधिनिषेध आघवे पारुषे. माझा हे वर्णसंकर झाल्यानंतर पाप झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रतिबंध निर्माण होत असतो. तो प्रतिबंध काय करतो? सारासार विचारावे, सारासार विचार त्याच्यामध्ये राहत नाही. कवणे काय आचरावे, आपण कोणतं आचरण केलं पाहिजे हे सुद्धा त्याच्यामध्ये घडत नाही. आणि विधिनिषेध आघवे आणि पारुषते, म्हणून जे काही आपल्या कुळामध्ये आलेले काही विधी पाळावे लागत असतात, काही विधिनिषेध म्हणून नको म्हणत असतात, ते सर्वच्या सर्व त्याचा लोप होतो. आघवे पारुषती म्हणजे बंद पडतात. कशा प्रकारे दृष्टांत देऊन त्याचा सांगतात. असता दीप दौडीजे आणि मग अंधकारी राहटीजे, तरी वजूची का आडखुळीजे जयापरी. असता दीप दौडीजे आणि अंधकारी राहजीजे. कशी परिस्थिती निर्माण होत असते याच्याकरता घरामध्ये असलेला दिवा जो आहे तो दिवा जर आपण जर विझून टाकला आणि मग अंधकारी राहटीजे, त्या अंधकारामध्ये आपण जे काही व्यवहार करत असतो, तरी वजूची का अडखुळीजे जयापरी. जरी तो सरळ मार्ग असला तरी तो अडचणीला आणखी निर्माण करत असतो. इथे या ठिकाणी देऊन सांगतात. त्याप्रमाणे तैसा कुळी कुळक्षरे होय, तेवेळी ते आद्य धर्म जाय. मग आन काही आहे पापा वाचुने, त्याप्रमाणे संपूर्ण कुळाचा नाश झाल्यानंतर तेवेळी आद्य धर्म जाय. म्हणून कुलपरंपरागत आलेले जे काही धर्म असतात ते सर्वच्या सर्व धर्म निघून जात असते, त्याचं कोणी आचरण करणारा नसतो. मग आण काही आहे पापा वाचुने, म्हणून निषिद्ध कर्म व्हायला लागल्यानंतर त्या निषिद्ध कर्मपत्तीमध्ये पाप निर्माण करण्याची शक्ती असते सगळं. आणि जर काही असेल तर ते पापच त्याच्यामध्ये होत असते. दुसरा आणखी त्याच्यामध्ये पुण्योत्पत्तीचा लेशसुद्धा राहत नाही. ऐसे यमनियम ठाकती तेथ इंद्रिय सैरा राहटती, म्हणून व्यभिचार घडती कुलस्त्रिया. यमनियम ठाकती, आपण ज्याला यम असं म्हणत असतो, अंतःकरणाचा निग्रह करणे, इंद्रियांचा निग्रह करणे, त्याला संयम असं म्हणत असतात. तो संयम सुटून जात असतो आणि इंद्रिय सैरा जाते. केवळ स्वैर आचरण होत असते, त्याच्यामध्ये विधी नसतो. केवळ निषिद्ध कर्मामध्येच आणखी प्रवृत्ती असणे त्याला स्वैर आचरण असं म्हणत असतात. तेव्हा इंद्रिय स्वैर राहत त्याची. म्हणून व्यभिचार घडती कुलस्त्रिया, म्हणून कुलवान ज्या स्त्रिया असल्या आपापल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या असल्या, पण या पापाचा परिणाम काय उत्पन्न होत असतो. म्हणून व्यभिचार घडते. कुलस्त्रिया असूनही सुद्धा अनाचार करण्याची प्रवृत्ती त्यांची होते, त्यांच्याकडून अनाचार होत असतो. अशा प्रकारे उत्तम धर्मी संचरती, जैसे वर्णावरण मिसळते तेथ समूळ पडते जाती धर्म. उत्तम अधर्मी संचरते. वास्तविक त्या कुलोत्पन्न स्त्रिया असतात, पण एकदा का त्या याच्यामध्ये अधर्म शिरल्यानंतर, पाप शिरल्यानंतर त्या उत्तम असूनही सुद्धा आणि पापामध्ये कशा प्रवृत्त होतात, तैसे वर्णावरण मिसळते. म्हणून समजातीनं राहत असताना विषम जातीमध्ये त्या प्रवृत्त होत असतात. वर्णावरण याचा काही विचार करीत नाही.
ते तर समूह पडते जाती धर्म. म्हणून जे काही त्यामध्ये व्यवस्था जी काही वेदापासून चाललेली जी काही व्यवस्था असते, समान कुलामध्ये किंवा समान जातीमध्ये जी काही वर्णव्यवस्था केलेली आहे ती सर्व व्यवस्था आणखी नाहीशी होत असते आणि जाती धर्म वगैरे जो आहे तो सगळा नाहीसा होत असतो. कशा प्रकारे होतो? जैसे चोहटाची वेळी पाविजे सैरा कावळी आणि तैसी महापापी कुळी संचरती. दृष्टांत देऊन दिलेलं आहे. चव्हाट्याच्या जागेवरती जर काही आपण बळी ठेवला म्हणा, काही भाताचे पिंड म्हणा किंवा काहीतरी आपण अन्न जर ठेवलं असेल तर पाविजे सैरा कावळी म्हणजे ते कावळ्याचं खाद्य असल्यामुळे चहूबाजूने कावळे येत असतात आणि त्या बळीवरती ते जसे आणखी तावा मारतात किंवा तसा आणि हे देत असतात. त्याप्रमाणे तैसी महापापे कुळी संचरती. म्हणून ज्याला पापामध्ये काही प्रकार केलेले आहे, काही उपपाप आहे, काही शारीरिक पाप, मानसिक पाप, वाचिक पाप असं म्हणून पापामध्ये जे केले असतात, काही महापाप आहे. ती महापापे काय करतात ना, तैसी महापापे कुळी संचरती. जसं त्या बळीवरते आणि अनेक बाजूने येणारे जे कावळे असतात ते त्या ठिकाणी गोळा होतात, त्याप्रमाणे जेवढी म्हणून पापे असतील ती सर्वच्या सर्व पापे त्या कुळामध्ये संचरती म्हणजे प्रवेश करतात. संकरो नरका एव कुलज्ञानाम कुलस्य च पतंती पितरो हेषाम लुप्तपिंडोदक क्रिया. म्हणून पुढचे होणारे परिणाम अधिकाधिक कसे आहेत हे सांगण्याकरता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. अशा रीतीने आज संकर झाल्यानंतर कुलज्ञानाम आणि कुलज्ञानाम संकरो नरकाय म्हणून हा शंकर कुलज्ञानाम कुलस्य च नरकाय म्हणून हा शंकर सामान्य समजू नका. हा शंकर काय करतो? कुलज्ञानाम कुलस्य च म्हणून कुलाला पतित करणारा असा जो असेल आणि त्याचे कुळ संपूर्ण त्याला नरकाय म्हणजे नरकाशिवाय दुसरं कारणच नाही. त्यांच्याकरता आणखी नरकच ठेवलं आहे. एवकार म्हणजे इतरांचा निश्चित करतो, त्याला दुसरी कोणतीही उत्तम गती नाही, नरकाशिवाय दुसरा प्रश्नच नाही असंही ते सांगतात. पतंती पितरो हेषाम लुप्तपिंडोदक क्रिया. एवढंच नव्हे तर लुप्तपिंडोदक क्रिया म्हणजे वंशामध्ये ते सगळा अनाचार शिरला असल्यामुळे जे काही कुलधर्म आज चालत आलेले असतात त्या सर्व कुलधर्माचा लोप होत असतो. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे काही पितृपंधरवाडा म्हणून दिलेला असतो, पितृव्रता असं म्हटलेलं आहे, तेव्हा वर गेलेले जे काही पितर असतात ते आपल्या वंशजापासून काहीतरी इच्छा करत असतात. त्यांच्याकरता सांगितलेले काही मीमांसा धर्मामध्ये आपल्याला आणखी त्या वंशामध्ये असलेल्या आणि व्यक्तीचं काही कर्तव्य असतं, जे पूर्वज असतात त्यांच्याकरता पिंड म्हणा किंवा आणखी म्हणा दान धर्म वगैरे जे काही सांगितलेले आहे ते सर्वच्या सर्व लुप्त होत असतात. पिंडोदक क्रिया आणि पतंती पितरो हेषा. अशा प्रकारे ते पिंड म्हणा किंवा काही आपण जे काही पूर्वजाकरता आपण जे काही करत असतो त्यांचा आणखी लोप झाल्यामुळे सर्वच्या सर्व जे पितर असतात ते पितर पतंती म्हणजे नरकामध्ये येऊन पडतात. हा आणि कुलक्षयाचा परिणाम इथे अर्जुन आणखी या ठिकाणी सांगतो. मग कुळातया शेका आणि कुळघातका हेर येरा नरका जाणी आधी. म्हणून कुळा तया शेखा आणि कुलघातका. म्हणून कुलघातक म्हणजे कुळाचा नाश करणारा आणि असणारा जे संपूर्ण कुळ हेरा येरा नरका जाणी आधी. तेव्हा पुढची जी आणखी ज्याला अधोगती म्हणून म्हणत असतात, मनुष्य खाली उतरत आणि पंचस्थापर्यंत जात असतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये भागवतामध्ये नरकाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. बरेचसे नरक त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तेव्हा त्या नरकामध्ये आणि तो प्रवृत्त होत असतो, त्या नरकाला जात असतो. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित आणि मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. अशा रीतीने वंशवृद्धी समस्त या परी होय पतित. ज्या ठिकाणचा आणखी हा धर्म निघून गेलेला आहे, सर्व अधर्माप्रमाणे आणखी आचरण होत असतं, असल्या प्रकारचा जो वंश आहे त्या वंशामध्ये असलेली जी काही मंडळी आहे ती सर्वच्या सर्व पतित होते. पतित होते म्हणजे ऊर्ध्वगामी होण्याच्या ऐवजी खालच्याला जाणं त्याला पतित असं म्हणत असतात. तेव्हा अशी सगळी पतित होत असतात. परिणाम असा की आणखी त्या वंशामधल्या मंडळी जर नरकाला गेली तर त्याचा परिणाम असा होत असतो
त्या आणखी पूर्वजांना सुद्धा वंशीत दुराचार पुत्र झाला. तुकोबारायांनी असं सांगितलेलं आहे. म्हणायला लागले दुराचार म्हणून शाळेत किंवा महाराज शिरून म्हणत असतात वरका नाही घातला, असला दुराचारी पुत्र आणि जन्माला आला तर जन्माच्या येण्याच्या पूर्वी याला जर नाही शकलं असतं बरं झालं असतं. का म्हणले असे हो? तर म्हणले हे पा 42 पुढं तो नरकाला नेतो असं सांगितलेलं आहे. तेव्हा इतके याचा या पापाचा विचार करते वेळी इथपर्यंत हे पाप आणि आपल्याला खालच्या दशेला नेत असते. त्याच्याकरता इथे सांगतात मग ओवांडती स्वर्गस्थ पूर्वपुरुष म्हणून पुण्याईनी म्हणा किंवा यांनी म्हणा असे जे काही पितर लोकांमध्ये गेलेले जे पूर्वज असतात ते सुद्धा यांच्या या पापामुळे आणखी पुन्हा वरून आणखी खाली येतात, पुन्हा ते नरकाला येत असतात. येथे असं सांगतो जे तर नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवना तिळोदके कवना अर्थी. आता वंशाचा जर सगळा नाश झाला असेल मग त्याच्यामध्ये नित्य नैमित्तिक कर्मयोग आणि ते बंद पडत असतं. म्हणून तिथे आणि सांगतात की काय नित्यादी क्रिया ठाके म्हणून ते आपल्याच्यामध्ये मीमांसेमध्ये कर्माचा विचार करते वेळी जे जे काही मनुष्य देहामध्ये कर्म होत असते त्या कर्माचे काही प्रकार केलेले नित्य नैमित्तिक कर्म, विहित कर्म म्हणा, निषिद्ध कर्म म्हणा. विहित कर्मामध्ये नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त म्हणून सांगितलेले असतात. म्हणून जे रोज करण्याकरता जे काही कर्म सांगितलेले असतात त्याला नित्य कर्म असं म्हणत असतात. ते सर्व नित्य कर्म बंद पडतात. नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारोखे म्हणजे काही निमित्ताला अनुसरून आपण जे काही कर्म करत असतो नाही का, काय पितृ पक्षामध्ये पितराचं तर्पण करत असतात किंवा एकादशी म्हणा, वारी म्हणा, हे जे काही असतात त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणत असतात. ते नैमित्तिक कर्मसुद्धा बंद पडत असते. इथे त्याचं वर्णन करून सांगतात नैमित्तिक क्रिया पारुखे आणि ते इथं कवन तिळोदके कवनार्थी. म्हणून स्वर्गातले जे काही पूर्वज असतात ते काही तुमच्या आमच्याकडून अपेक्षा करत असतात कोणीतरी वंश चांगल्या प्रकारे व्हावा अशा प्रकारे इच्छा होऊन ते ज्याची इच्छा करत असतात त्या सर्व आणखी त्यांच्याकडून लागणारे जे काही भोग असतात किंवा यज्ञामध्ये आणि त्या देवतेच्या नावाने किंवा याच्या नावाने जे काही आहुती दिल्या जात असते ती आहुती देणारेच बंद पडल्यानंतर तिळोदके कवनार्पी मग तिथे त्यांना जे काही आणखी लागत असतं ते देण्याकरता कोण शिल्लक राहील असं इथे सांगतात. तरी पितर काय करती कैसेनी स्वर्गा वसती म्हणून इथेही येतील कुळापासे. म्हणून वर स्वर्गामध्ये असलेले जे पितर आहेत ते पितर देखील काय करणार आहेत, कोणी आणखी वंशामध्ये त्यांना आणखी आहुती देणारा म्हणा किंवा पिंडप्रदान करणारा जर मिळाला नाही तर कैसेनी स्वर्गी वसती मध्ये स्वर्गामध्ये कसे राहणार, कारण यांच्या पापामुळे म्हणून तेही येतील कुळापासे. म्हणजे संपूर्ण कुळामध्ये नरकामध्ये पडलेलं जे कुळ असतं त्या कुळामध्ये आणि ते पूर्वस्थ असलेले स्वर्गस्थ असलेले जेवढे काही आपले पूर्वज आहेत ते सुद्धा नरकामध्ये येऊन पडतात. जैसा सागरे व्याळ लागे अंतोन्य शिखांत व्यापी वेगे ते ब्रह्मकुळ अवघे आपलं विजे. जैसा नखाग्री व्याळ लागे तेव्हा नखाग्री म्हणजे पायाच्या नखाला जरी आणखी व्याळ म्हणजे साप लागला तर तो काय करतो, शिखांत व्यापी वेगे. काय त्याच्या दिशामध्ये शक्ती असते पूर्ण माहिती. डॉक्टर साहेबांनी तो प्रसंग भोगला होता. दिसायला लहान आहे पण ते त्याला लहान म्हणता येत नाही त्याला, कारण ते पिलू कोणाचं आहे नाही ते आपला परिणाम आणि केल्याशिवाय राहत नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. म्हणला मोठा असला तोच आणखी आपल्याला वैकुंठाला नेतो त्याच्यामध्ये असलेला नखाग्री व्याळ लागे म्हणतो. नखाला जरी त्यांनी चावा घेतला तरी तो शिखांत व्यापी वेगे. काय म्हणजे याच्यामध्ये विषयामध्ये शक्ती असते. नखापासून तो सेंडीपर्यंत असं दाखवले आहे. खालचा पायाचं नख आणि वरचे सेंडी आहे ना तुमच्या इथले शिखांतरी असे दोन धर्म घेतलेले आपले.
त्याला नखापासून नाही काय एखादा मनुष्य म्हणत असतो, म्हटलं तुम्ही आम्हाला काय सांगता, तुम्हाला नखापासून तो सेनेपर्यंत ओळखतो. ते नख म्हणा किंवा केस म्हणा, त्याला काय म्हणता येत नाही, त्याला चेतनही म्हणता येत नाही ना अचितही म्हणता येत नाही. चेतन म्हणावे तर कापल्यानंतर दुःख होत नाही, बरं अचेतन म्हणावं तर वाढल्याशिवाय नाही. म्हणून काय म्हणायचं, ती जात तुम्ही ठरवा, त्या भानगडीत पडत नाही. शिखांतरादी वेगे देवी आब्रह्मपुराव घे आपलं वेजे. त्याप्रमाणे पाप सामान्य समजू नका. मग ते काय करतं, एकाच माणसाला नव्हे, घराण्यातल्या एका माणसाला जरी ते पाप आणि केलं असेल तरी संपूर्ण कोळ ते पाप आपलं विजय म्हणजे व्यापून टाकते. दोष येते कुलज्ञानाम वर्णसंकरकारकही उत्साद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वता. दोषी येते कुलज्ञानाम वर्णसंकरकारकही. कुलज्ञानाम येते वर्णशंकरही दोषी. आणि जातीधर्म हा कुलधर्माश्च आणि शाश्वत हा उत्साद्यन्ते. कुलज्ञानाम असा कुलाच्या विषयी आणि हे करणारा, कुलज्ञाना म्हणजे कुलच नष्ट करणारा असा वर्णसंकरकारक हे म्हणजे ज्या कुलामध्ये वर्णसंकर झालेला आहे तेव्हा तो काय करत असतो वर्णसंकर. दोषी म्हणजे या दोषाच्या द्वारा कुलधर्म शाश्वत असलेले असे जे कुलधर्म आहे, जातीधर्म आहे, उत्साहजनते म्हणजे समूळ नष्ट करून टाकतो अशी. आणि त्या वर्णशंकरामध्ये आणि कुलज्ञामध्ये, कुलज्ञाना म्हणजे कुलाच्या विषयी वाईट अंत हे वाचार करणारा त्याच्यामध्ये असलेली शक्ती या ठिकाणी आणखी सांगितलेली आहे. उत्सन्न कुलधर्माना मनुष्याणाम जनार्दन नरके नियतम वासो भवत्यत्यन शुरो. उत्सन्न कुलधर्माना मनुष्याणाम जनार्दन, हे जनार्दन म्हणून जनानाम मर्दयती येथे जनार्दन तेव्हा दुष्ट जनानाम असं आपल्याला. जनानाम मर्दयती म्हटल्यानंतर त्यांना भवितच देवा काय, कारण जन म्हटल्यानंतर तो सर्ववाचक असल्या शब्द असल्यामुळे सर्वांचाच अंतर्भाव त्याच्यामध्ये होत असतो. मग काही भक्तही आहे, काही दुष्टही आहे. मग तिथे जनानाम अर्धयंती असं म्हणण्यापेक्षा दुष्ट जनानाम अर्धयंती असं म्हटलं तर चांगलं होत असतं. त्याप्रमाणे उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्याणाम, तेव्हा धर्म नष्ट झाल्यानंतर सर्वच्या सर्व उत्सन्न कुलधर्मानाम म्हणजे धर्म नष्ट झाल्यानंतर मनुष्याणाम नियतम आणि नरके वासो. तेव्हा अशा प्रकारची जी माणसं असतात त्यांना नरके नियतम वासा, एकदा आणखी नरकामध्ये पडल्यानंतर पुन्हा त्याच्यातून सुटकाच होत नाही. त्याला म्हणायचं नरके नियतम वासा, जन्म ठेपच. सप्तमजुरी नाही, जन्मठेप म्हणजे पुन्हा काही त्याला जेलच्या बाहेर येता येत नाही. त्याप्रमाणे नरके नियतम वासा भवती अनुशोषम असा आधी आणि अर्जुन म्हणतो ऐकलेलं आहे. यावरून असं सिद्ध होत असते की अर्जुनाची सगळी पूर्वमीमांसा तयारी असली पाहिजे. पापाचं विवरण आलं तरी कुठून. अर्जुनाच्या बाबतीमध्ये नरनारायण असं म्हटलेलं आहे, त्या इथे सहज झालेलं आहे. म्हणला आम्ही असा आणि ऐकलेलं आहे कायमचा त्याला नरक प्राप्त होत असतो. म्हणलं हे सामान्य पाप नाही, अहोगत महत् पाप. कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनम उद्यता अहोगत महत् पापम. हे युद्ध नव्हे तर युद्धाच्या निमित्ताने मोठं पाप आमच्याकडून होऊन राहिलेलं आहे याची जाणीव अर्जुनाच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे त्याच्या मुखातून निघालेले आणि वाक्य अहोगत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यता. तेव्हा यद्राज्य सुखलोभेन केवळ राजाच्या आणि सुखाच्या आणि लोभाने हंतुम स्वजनमुद्यता, स्वजनम हंतुमुद्यता, केवळ एक राज्य आपल्याला प्राप्त व्हावं एवढ्या करता स्वजनम हंतुम. तेव्हा ही दिसणारी मंडळी आहे, हे आमचे सगळे आप्त आहे, इष्ट आहे. हंतुम म्हणजे मारण्याकरता मी जे उद्युक्त झालेलं आहोत म्हणलं हे सामान्य पाप नाही, अहोगत महा पाप. म्हणलं हे फार मोठं पाप आहे. कर्तुम व्यवसिता वयम
आमच्याकडून होणारं जे पाप आहे सामान्य पाप नाही. म्हणून पापामध्ये सुद्धा आपण मत पाप कोणाला म्हणत असतात, ब्रह्महत्या असुरा पापम काय गुर्वांगणागमा महांती पातकान्य होत तत्संसर्गीचे पंचमहा असा मीमांसेतला कुठला तरी श्लोक आहे त्याच्यामध्ये. आणि ते पापकोणचे ब्रह्महत्या असुरा पाप. तेव्हा एखादा मनुष्य म्हणत असतो, म्हणलं ब्रह्महत्या आहे महापाप आहे, हे म्हणलं आम्हाला तुमचं मान्य आहे, पण सुरापानम हे सुद्धा महापाप आहे. म्हणलं सुरापानाला सुद्धा याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे. म्हणलं हे काही तर किरकोळ आहे की, हे काही फारसं नव्हे. मग एवढं त्याला सुरापानाला आणि महापाप म्हणण्याचं कारण काय? हे काय काही त्यांनी काही खून केला आहे का कोणाचा? नाही, इतकं त्याला महापाप म्हणण्याचं कारण काय असा एक प्रश्न. म्हणलं काही महापाप नव्हे काही, म्हणून तुम्ही पहा की ते काही महापाप नाही असं समजून अलीकडचा तरुण वर्ग कशात प्रवेश करतो. पण त्या महापापाची जर जाणीव झाली तर ते त्याच्यापासून असं आहे ना, ध्यायते विषयान पुंसा संगस्ते शुभजायते संघात संजायते कामा कामा क्रोधो विजायते क्रोधात समूहात स्मृतिभ्रंशात आणि स्मृतिभ्रंशात आणि बुद्धिनाशात. जसा ब्रह्महत्या केल्यानंतर मनुष्याने वध केल्यानंतर त्याला पाप लागते. माणसाची बुद्धी संपली, माणसाचा हा खूनच आहे, वधच आहे. बुद्धी संपल्यानंतर माणसामध्ये काय राहिला? संपलं बघा. म्हणजे जे आपण ज्याला महापाप म्हणून म्हटलेलं आहे ते जे महापाप सुरापानं म्हटल्यानंतर माणसाला माणूस ठेवत नाही, त्याचा आणखी हनन करते. म्हणून सुरापणाला सुद्धा कोणतं म्हटलेलं आहे? महापाप. किंबहुना इतर तरी बरे, पण मनुष्य असूनही सुद्धा मनुष्याची कर्तव्य करण्याकरता जी आणखी परावृत्त करत असते, ही शक्ती जर कशामध्ये असेल? या वाईट सेवनामध्ये आहे. म्हणून वाईट सेवनाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? महापाप म्हटले आहे. सुरापानम ब्रह्महत्या सुरापानम स्त्रियं दुर्गांगणागमः महांती पातकान्याहो तत्संसर्गीचे पंचमहार. आपल्या सर्वांना माहिती आहे तात्पर्य. तेव्हा जे काही पापं घडत असतात त्याच्यात काही किरकोळ पापं असतात, काही सामान्य पापं असतात, काही विशेष पापं असतात. विशेष पापं असल्यानंतर आपल्या सुद्धा याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये जसा ज्याचा गुन्हा असेल त्याप्रमाणे सुद्धा आणखी काही न्यायाधीश त्याच्या शिक्षेची योजना करत असतात. त्याप्रमाणे आणि या ठिकाणी आमच्याकडून मोठं पाप होऊन राहिलेलं आहे असं अर्जुन देवाला सांगत असतो. म्हणजे आमच्याकडून जे पाप होत आहे ते तेव्हा आणखी या स्वजनाला मारण्याकरता मी जे काही राज्याच्या सुखाने प्रवृत्त झालेलं हे सामान्य पाप करण्याकरता मी प्रवृत्त झालं नाही, हे महापाप आहे. देखा अवधारी आणि एककडे महापातक जे संगदोषे लौकिक भ्रंश पडे. अवधारी आणि एककडे महापातक म्हणला देवा ऐका तुम्ही आमचे, हे सामान्य पाप नसून आमच्याकडून मोठं पाप आहे जे संगदोषे लौकिक भ्रंश पडे. किंवा पतिताच्या संगतीमुळे आणि सगळे जे काही कुलधर्म आहे, आचारधर्म आहे, ते आचारधर्मसुद्धा आणि आमच्याकडून घडत नाही. जैसा घरी आपुला आणि वनी बसे अग्नी लागला तो अनेकही प्रज्वलीला जाळून निघाले. जैसा घरी आपुला वनी बसे अग्नी लागला. अकस्मात आपण घरी बसलो असताना घराला जर अग्नी लागला तर तो अग्नी काय करतो? अनेकही प्रज्वलीला जाळून निघाली. एकदा तो अग्नी प्रज्वलित झाल्या म्हणजे जे जे काही येईल त्या अग्नीमध्ये त्या सर्वांना तो आणखी जाळून टाकत असतो. त्याच्यामध्ये असलेली जी दाहक शक्ती असते ती दाहक शक्ती आणि काही का असेना त्या सर्वांना जाळण्याचं कार्य त्या अग्नीमध्ये असलेली दाहक शक्ती ती करत असते. त्याप्रमाणे तैशी आता कुलसंगती जे जे लोक वर्तती तेही आणि बोधा काय बाधा पावती निमित्त येणे तैशी आता कुलसंगती. म्हणून त्या कुळाचा नाश झालेला किंवा वर्णसंकर ज्याच्यामध्ये शिरलेला आहे, अधर्म शिरलेला आहे, जे जे लोक वर्तती त्याच्यामध्ये जे जे लोक वर्णन करतात अथवा संगदोष ज्यांना प्राप्त झालेले आहे तेही बाधा पावती निमित्त येणे. ज्याप्रमाणे आणखी अग्नी त्या अग्नीमध्ये जे जे काही आणखी प्राप्त होईल त्यांना जाळून टाकतो त्याप्रमाणे आणि ज्या फुलामध्ये जे काही लोक असतील त्या सर्व लोकांना सुद्धा बाधा करण्याची शक्ती आणि या दोषामध्ये असते असं इथे अर्जुनाला सांगायचं आहे. तैसे नाना दोष सकळ
अर्जुन म्हणे हे कुळ मग महा घोर केवळ निरय भोगी. अशा प्रकारे आणि हे सर्वच्या सर्व कुळ अर्जुन म्हणे ते कुळ अशा या दोषाने व्यक्त असलेलं असं जे कुळ आहे मग महाघोर केवळ आणि निरय भोगी. या झालेल्या पापामुळे संपूर्णच्या संपूर्ण जे कुळ आहे ते कुळ आणि कशाची प्राप्ती होते त्याला निरय नाम आणि नरक ज्याला म्हणत असतात त्या नरकाची त्याला प्राप्ती होते. पडली आती ठाई मग कल्पांतीही उकल नाही येसणे पतन लक्षही. अर्जुन म्हणे तो अर्जुन देवाला सांगतो म्हणलं देवा अशा या नरकामध्ये पडल्यानंतर पडली होती ठाई मग कल्पांतीही उकल नाही. तेव्हा त्या नरकामधून कल्पांतही झाला तरी त्याच्यातून त्याची सुटका होऊ शकत नाही. येसणे पतन कुलक्षयी. अर्जुन म्हणे कुलक्षय प्राणशंती कुलधर्म सनातना. पुढच्या पापाची जाणीव असल्यामुळे आणि या कुळाचा क्षय झाल्यानंतर अशा प्रकारे आणखी ते कुळ नरकामध्ये पडत असतं. पुन्हा ते कधी त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. असला आणखी पाप त्याच्याकडून होत असते. देवा आणि विविधकानी देवा हे विविधकानी ऐकिले तरी अजूनही बरी त्रास निघे हृदयबंधनाचे काय केले अवधारी. तेव्हा असल्या प्रकारचे आणखी आणि पाप त्याच्याविषयी आम्हाला कळत असताना देखील आम्ही ऐकत असताना देखील वरी अजूनही त्रास म्हणजे जर आम्हाला त्या पापाची चिळस येत नसेल शिसारी वाटत नसेल तर हृदय वज्राचे काय केले अवधारी पा. म्हणलं आमचं इतकं अंतःकरण निष्ठुर आहे का वजनाप्रमाणे आहे का. म्हणलं तो आमच्याकडून ऐकून घे. अपेक्षेचे राज्य सुख दया लागित होते क्षणिक आणि ऐसे जाणत आहे दोष अभेद गुणा. ज्या आणखी याच्याकरता आम्ही सगळं उद्युत झालेलो आहोत तेव्हा त्या आणखी याच्यामुळे आम्हाला काय प्राप्त होणार आहे अपेक्षेचे राज्यसुख. युद्धाच्या याच्यापासून आम्हाला जर काही प्राप्त होईल ते राज्यसुख आहे. तेव्हा अर्जुनाला जाणीव असल्यामुळे तो म्हणत असतो दया लागित होते क्षणी. ज्या राज्यसुखाकरता आम्ही आणि एवढं मोठं हे सगळं करणार ते राज्यसुख त्याचा कालावधी सांगतात. म्हणलं ते क्षणिक आहे. अनेक जाणता येते करून म्हणून क्षणिक सुखाकरता एवढा मोठा घोर प्रसंग आम्ही तो आणखी घडून यावा त्याचा आणि त्याग का करू नये युद्धाचा असं इथे अर्जुन म्हणतो. हे जे वडील सकळ आपुले वनालया दिली सुटले तेव्हा आमचे जे आप्त आहे इष्ट आहे तेव्हा यांना मारण्याची इच्छा ठेवणं म्हणजे सांग बा काय फेकुले आणि घडल्या मग यांना मनामध्ये आणखी मारण्याची इच्छा ठेवणं याच्यापासून आम्हाला कोणतं पाप घडलं नाही हे देवा तुम्ही सांगा. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणया धातराष्ट्रारण्यन्योस तन्मे क्षेमतरम भवेत. यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणया धातरारण्य हानिहो तन्मे क्षेमतरम भवेत. जर यदि म्हणजे तम माम अप्रतिकारम तेव्हा आम्ही आणि यांच्यापासून प्रतिकार करीत नाही म्हणजे युद्धाकरता तयार न झालेला असा मी. अप्रतिकारम म्हणजे प्रतिकार न करणारा. अशस्त्रम म्हणजे माझ्या हातातले शस्त्र नसलेला असा मी. शस्त्रपाणया धातराष्ट्र तेव्हा धातराष्ट्राच्या आणखी याच्या बाजूला असलेले जे शस्त्रधारी जे लोक आहेत तेव्हा ते रणे हन्योस्तन्मे क्षेमतरम भवेत. मी निशस्त्र असलेला असा जो मी त्यांनी जरी मला आणखी शस्त्राने मारलं तर मला हे फार चांगलं होईल अशी अर्जुनाच्या मनाची स्थिती झालेली आहे. मला निशस्त्र असा मी यांच्याकडून जरी मारला गेलो तरी या युद्धामध्ये मला चांगलं होईल असं तो सांगतो. आणि यात वरी जियावे त्यापासूनही बरवे जे शस्त्र सांडून सहावे बाण यायचे. आता यावरी जियावे तेव्हा त्यापासूनही बरवे शस्त्रे सांडवली. म्हणून या जगण्यामध्ये निशस्त्र होऊन युद्ध न करताना जगण्यामध्ये मला आनंद वाटतो. जे शस्त्रे सांडून सहावे बाण याचे तेव्हा हातातले शस्त्र टाकून देव यांनी जरी मला बाण मारले तरी ते सहन करणं हेच मला आनंदामध्ये वाटत असतं असं अर्जुन देतो. तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके तरी येणे कल्मशी चाड नाही. यावरी होय जितुके अशा प्रकारे काही दुःख सहन करीत असताना वरी मरणही हो बरे निके जरी कदाचित मला मरण आलं तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये बरे वाढेल म्हणजे आनंद मानेल.
तरी येणे कर्मसे चाडलाई. युद्ध करून यांना मारण्यापासून जे काही पाप होईल त्या पापाची मला मुळीच इच्छा नाही असं अर्जुन म्हणतो. ऐसे देखोनी सकळ अर्जुन आपले कुळ मग म्हणे राज्य ते केवळ निरय हो. अशा रीतीने त्या संपूर्ण सैन्याकडे पाहून अर्जुन म्हणायला लागला, यांच्यापासून मला जे राज्य प्राप्त होईल ते राज्य नसून केवळ तो निरय भोग आहे, म्हणजे तो नरक आहे असं अर्जुन म्हणतो. असं संजय आणि त्या धृतराष्ट्राला आणखी सगळं सांगतो बघा. संजय वाच एवं मुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थोपाविशत विसृज्य सहस्रम चापम शोकसंविघ्न मानसः एवं मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविशत. एवं म्हणजे अशा प्रकारे संख्ये म्हणजे त्या युद्धामध्ये अर्जुन म्हणजे मुक्त्वा म्हणजे अर्जुन म्हणाला. रथोपस्थ उपाविशत विसृज्य सहस्रम चापम शोकसंविघ्न मानसः. अशा रीतीने आणखी म्हणून युद्धामध्ये अर्जुन रथोपस्थोपाविशत म्हणजे रथाखाली बसला. पण तो बसलेला अर्जुन कसा होता? शोकसंविघ्न मानसः, ज्याच्या अंतःकरणामध्ये शोकाने व्याप्त झालेला आहे असं असलेला अंतःकरण असा जो अर्जुन विसृज्य सहस्रम चापम, हातामधले खाली बसलाय, रथामध्ये बसलाय, हातामध्ये असलेले जे धनुष्य बाण आहे विसृज्य सहस्रम चापम रथामध्ये ठेवून दिले आणि शोक संविघ्न होऊन अर्जुन तिथे बसलेला आहे. इथे श्रीमद्भगवद्गीता उपनिषदो ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. ऐसे ती अवसरी अर्जुन बोलला समरी संजय म्हणे उधारी धृतराष्ट्र ते. तो संजय सांगतो म्हणजे धृतराष्ट्रा ऐका. अशा प्रकारे त्या आणि युद्धाच्या वेळेला अर्जुन बोलला ती समरी. अर्जुन काय म्हणाला म्हणून तो संजय त्या धृतराष्ट्राला सांगतो. अत्यंत उद्वेगला न धरत गहीवर आला. अशा रीतीने अत्यंत अंतःकरणामध्ये दुःखाने आणि व्यापून गेलेला आहे. न धरत गहीवर आला, अनावर असलेला जो गहीवर आहे तो धरू शकला नाही आणि तेथे उडी घातली खाला आणि रथवनिया. तेव्हा इथे आपण पाहिला व्यासाचा जो अर्जुन आहे रथोपस्थोपाविशत असं म्हटलेलं आहे बघा. व्यासनारायण आणि अर्जुनाच्या बाबतीमध्ये शेवटच्या आणखी श्लोकामध्ये सांगतात असा जो यममुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थोपाविशत रथामध्ये बसला. ज्ञानेश्वर महाराजांचा थोडा अधिक विशेष जर कोणता असेल तिथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उडी घातली खाला रथोनिया. असा उडी घातली म्हणजे आणि तिथून उडी म्हणजे उडी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची भाषा जरी असली तरी सुद्धा आपल्याला नाही का आता एवढा मोठा अर्जुन उडी कशी मारणार लहान असतं लहान पोरांनी उडी मारणार. घोड्यावरून जसा मनुष्य नाही का सर्वसामान्य मनुष्य घोड्यावरून खाली उतरतो त्या पद्धतीप्रमाणे अर्जुन रथावरून काय झाला खाली उतरला असा घ्या. उडी घातली याचा अर्थ आणि बरोबर असा रथावरून जी काही चढण्याची पद्धत असते किंवा उतरण्याची पद्धत असते त्याप्रमाणे उतरण्याच्या पद्धतीप्रमाणे अर्जुना खाली आला आणि पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रथोनिया. मग राजकुमार पदच्युत जय होय उपहत का रवीरावग्रस्त आणि कळाही. जयसा राजकुमार पदच्युत. एखादा राजकुमार आहे आणि त्याचं ते पद निघून गेल्यानंतर होय उपहत जसा तो आणि काय होत असतो तुमचा उपहत होत असतो म्हणजे आणि निस्तेज होत असतो नाही का. तुमचा राजकुमार आहे आणि ते पद गेल्यानंतर मग आता काय होत असतं जेलमध्ये पडा तुम्हाला पासून चुकलेलं आहे. न सांगणार बरं पहिलं नाव आहे ओळखून घ्या. तो उपहास होत असतो त्याची काय स्थिती होत असते ते तुमच्या लालू प्रसाद पद निवडून घेतल्यानंतर त्याच्या इथे सहस्त्रचा विधान सोडून द्या तेव्हा उपहास होत असतो. या प्रकारे इथे आणि सांगितलेलं आहे काय आहे ना. जैसा होय उपहत का रवी राहूग्रस्त कळाही. तेव्हा राहूग्रस्त राहूने आणखी सूर्याला गिळल्यानंतर ज्याप्रमाणे कलाहीन जसा आणखी सूर्य होत असतो
एक महासिद्धीचा दृष्टांत देऊन सांगतात, ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तामस भ्रमे. जसा आणखी एखादा तपस्वी मनुष्य आहे, त्याला महासिद्धी प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणामध्ये आणखी जसा काम निर्माण होत असतो, मग आकळून कामे दीन तेजे, तो काम त्याला आणखी जसा दुर्बळ करत असतो, त्याप्रमाणे तैसा तो अर्जुन अत्यंत आणि दुःखे जर्जर. तेव्हा त्याची परिस्थिती सांगतात, खाली बसलेला अर्जुन तो कशा स्थितीमध्ये आहे, अत्यंत दुःखाने व्याप्त झालेला आहे. तेथ जेथ रहंबर त्यजिला तेने, म्हणून रहंबर म्हणजे तो रथ आणि बाजूला करून अर्जुन खाली बसलेला आहे. अत्यंत दुःखाने उद्विग्न असा झालेला अर्जुन विसृज्य चरण, मग धनुष्यबाण सांडिले आणि न धरत अश्रुपात आले. हातामध्ये असलेले धनुष्यबाण जमिनीवर ठेवले, न धरत अश्रुपात आले. किती आव्हान करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा डोळ्यामधून अश्रू गळू लागले. ऐक राजा वर्तले संजय म्हणे. म्हणून तो संजय सांगतोय, राजा धृतराष्ट्रा, अशी अर्जुनाची स्थिती झालेली आहे. आता यावेळी तो वैकुंठनाथ देखून सखेद पार्थ. तेव्हा भगवान वैकुंठ नाही बसलेला असा जो परमात्मा, असा हा खेदयुक्त अर्जुनाला पाहून कवणे तरी परमार्थ निवपेल. तेव्हा त्याला आणखी पुन्हा उभा करण्याकरता परमात्मा कसं तत्त्वज्ञान सांगतील ते सविस्तर पुढारी कथा, पुढे असणारी जी कथा आहे, अतिशय कौतुक ऐकता. कौतुक करून तुम्ही आमच्याकडे ऐका. ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास, म्हणून निवृत्तीदासाचे शिष्य असलेले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणे, ज्ञानदेव निवृत्तीचा. इथे श्री ज्ञानदेव भावार्थ दीपिकायाम प्रथम अध्याय असे इथे संपलेला आहे.